Now continuous we discussing the same article 10.7 on textbook page number 236. We detailed study discuss about this article torque on current loop. Loop means rectangular coil. In below figure shows the rectangular coil A, B, C, D. And in this rectangular coil, current pass through the direction of DCBA, and these rectangular frame kept in strong uniform magnetic field NS. The magnetic field continuously directed N to S, we know about, and which it shows capital B. Then in this case, the force experience in the arm DC and BA. In arm BA or AB, the current is pass B to A, in which force apply perpendicular to this conductor in upward direction, here shown in figure, and the arm, the side DC, the current direction is DC, and magnetic field towards S, and magnetic field apply on this arm downward direction. So this arm DC move in downward direction, and arm BA is rotate move in upward direction, and these move with a common axis along this. Next thing, this have in vertical, this horizontal frame becomes vertically, and then the BA side now come towards S pole, and DC side come towards N pole. The same way, in this case, applying force at near N pole upward direction and S pole downward direction. इथे डाउनवर्ड डायरेक्शन प्रोड्यूस होतोय, इथे अपवर्ड डायरेक्शन, आणि ही कॉइल या ऍक्सिस भोवताली फिरते. आता या फिरण्यामध्ये करंट डायरेक्शन ऍट एस ठिकाणी करंट याच डायरेक्शनचा राहतो, आणि एन ठिकाणी करंट या डायरेक्शनचा होतो. आर्म कोणताही येऊ द्या, हा डीसी या साईडला जरी आला तर त्याचा करंट डायरेक्शन तोच राहतो, कॉन्स्टंट ठेवला जातो. इन दिस केस यूज अ सर्क्युलर हेअर रॉड ऍक्सिस वगैरे वगैरे असतं, आणि त्याचा फॉर्म म्हणजे इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा रॉड फिरल्या कारणाने इथे करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट असते. या साईडची जी आहे ती करंटची डायरेक्शन ही नेहमी अशीच ठेवली जाते, याच डायरेक्शनची, आणि एन साईडच्या जो कोणता आर्म असेल तो याच साईडनं करंट पास होतो, जेणेकरून की फोर्स आहे इथे अपवर्ड आणि इथे डाऊनवर्ड, आणि कंटिन्युअस याचं रोटेशन असं चालू राहतं या रेक्टँग्युलर कॉइलचं. तर असा कन्सेप्ट आपण कालच्या पिरियडमध्ये हे डिटेल बघितलंय. राईट हँड रूल अप्लाय करून आपण त्याचं सविस्तर कंपॅरिझन करून बघितलं. देन नेक्स्ट थिंग वी डिस्कसिंग अबाउट the expression, and that expression here given, we get two forces, upward and downward forces, and these two forces
acting on the side arm and one is upward and another is downward. These two have same magnitude and its magnitude is given here. I current, L1 length of the arm, B sin theta, and in this case sin theta is 90. The magnetic field and force in which we get angle 90 degree, and we know sin 90 is equal to 1. So we get the magnitude of this I L1B. L1 means in case linearly DC or BA length, हे दोन्हीही L1 कन्सिडर केलाय आणि परपेंडिक्युलर जी लाईन असेल त्याला L2 असं कन्सिडर केलाय. असो, नेक्स्ट थिंग, these two forces produces torque. या दोन फोर्सेस मुळे तिथे टॉर्क तयार होतो. म्हणजे अशी हॉरिझॉन्टल फ्रेम असलेली ही व्हर्टिकल फ्रेम तयार होते अशी, आणि व्हर्टिकलची हॉरिझॉन्टल तयार होते आणि हे सतत फिरत असते. देअर प्रोड्युसेस टॉर्क. टॉर्क इज अनालॉगस टू द फोर्स. फोर्स हा लिनियरली असतो आणि टॉर्क हा अँग्युलर फोर्स असतो. देन this torque of resultant convert into the rotation मध्ये कन्वर्ट होतो. द रेक्टेंग्युलर कॉइल ABCD ही रोटेट होते and which is perpendicular to B. ते आर्म नेहमी B ला परपेंडिक्युलर असतात. आणि आता लक्षात घ्या, हे आर्म सुरुवातीला हॉरिझॉन्टल आहे, नंतर तो व्हर्टिकल होतो ॲज लाईक अशा टाईपचा व्हर्टिकल होतो. नंतर ही बाजू उजवी बाजू डाव्या बाजूला, डावी बाजू उजव्या बाजूला गोल फिरून येते. हा रोटेशन होतं. म्हणजे डाव्या बाजूचं साइड उजव्या बाजूला येते, एन साइडची एन पोल साइडची बाजू जी असेल ती एस पोल साइडला येते आणि एस ची एन साइडला येते. त्यावेळेस तिथे हाफ रोटेशन होतं आणि त्याचा हाफ रोटेशनचा मोमेंट आर्म हिअर गिवन ॲज लाईक 1/2 L2 sin theta. दिस इज द सेंट्रल ॲक्सिस. त्या सेंट्रल ॲक्सिस मधून होतो. अँड L2 इज द, व्हॉट इज L2? जे अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड लेंथ आहे कॉइलची ती म्हणजे BC किंवा AD. तुम्ही डायग्राम मध्ये बघा, BC आणि AD कुठे आहे, त्याला L2 लेंथ म्हणलेली आहे. L1 म्हणजे जे आपण फिरणारे आर्म घेतलेत N2 S साइड त्याला म्हणलेलं आहे. आणि यावरून आपला टोटल दोन्ही आर्मवरच्या फोर्सचं एकत्रित सम is given the torque and that is equal to हा पहिला फोर्स F1 आणि हा दुसरा फोर्स F2 चा, या दोघांचं सम जो काही मिळालेला आहे आपल्याला इथे IL1 B 1/2 L2 sin theta, हे आता इथे आपण बघितलं वरती त्यानुसार. आणि त्याच पद्धतीने फोर्स M2 म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनचा दाखवला मी इथे, आणि त्याचं एक्सप्रेशन हे, आणि हे दोन्ही सारखे एक्सप्रेशन आहेत म्हणजे सेम मॅग्नेट्यूड आहेत, म्हणजे त्यांची बेरीज होते. इथे या ठिकाणी दोघांची बेरीज 2 येते आणि डिवाइड बाय 2 तो कॉमन आहे आणि तो कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय मिळेल,
टॉर्क इज इक्वल टू I L1 L2 B sin थिटा. हे झालं टॉर्क. ओनली वन रेक्टेंगुलर कॉइल, दॅट मीन्स नंबर ऑफ टर्न ओनली n इक्वल टू 1. जर समजा आपण त्या रेक्टेंगुलर फ्रेमवर नंबर ऑफ टर्न जर घेतलेले असतील, समजा इथे कन्सिडर n नंबर असं म्हणलेला आहे, n नंबर, तर तो टॉर्क c इथे मल्टिपल होईल आणि न्यू मिळणारा टॉर्क आपल्याला मल्टिपल नंबर ऑफ टर्न with initial this equation 1. That means the new torque we get capital N. What is N? N is the number of turn of the rectangular coil. मग तो मल्टिपल होतो आणि इक्वेशन ॲज इट इज 1 इथे लिहिला गेला आहे. म्हणजे टॉर्क डॅश इज इक्वल टू कॅपिटल N I L1 L2 B sin theta. Next thing here, L1 and L2. What is L1 and L2? एक लांबी आहे आणि एक रुंदी आहे. L1 ही लांबी आहे आणि L2 ही रुंदी आहे. लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ ऑफ द कॉइल मीन्स एरिया. म्हणून आपण इथे त्याच्या बाबतीत इथे काय लिहिलं, एरिया. and this can be write as torque dash is equal to N I A B sin theta, where N is the number of turn, I is the current, and A is the area of the rectangular coil, and B is uniform applying magnetic field constant, that is N to S, and sin theta is angle जो तिथे प्रोड्यूस होतोय तो. अशा टाईपचं आपल्याला टॉर्क ॲक्टिंग ऑन अ सर्क्युलर कॉइल ड्यू टू करंट हे एक्सप्रेशन इथे भेटलेलं आहे. आपला मेन आर्टिकल काय आहे, मेन आर्टिकलचं नाव आहे टॉर्क ऑन अ करंट लूप. म्हणजेच हे एक्सप्रेशन आपल्याला इलेक्ट्रिक मोटार जनरेट होण्यासाठी उपयोगी पडतो. अशा प्रकारे हा मॉडर्न जो युग अवलंबून आहे मोटार, इलेक्ट्रिक मोटारवर, ते याच्या सुरुवातीपासून आहे. म्हणजे हे त्याचं बेस आहे.